पळसोबडे येथे आमदार रणधीर सावरकर यांच्या गोडाऊनमध्ये विषारी रसल वायपर साप सापडल्याची घटना घडली आहे। सर्पमित्रांच्या तत्परतेने सापाला जिवंत पकडून जंगलात सोडण्यात आले असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अकोला जिल्ह्यातील पळसोबडे येथे आमदार रणधीर सावरकर यांच्या घराशेजारी असलेल्या गोडाऊनमध्ये विषारी जातीचा रसल वायपर साप आढळून आला। घटनेच्या वेळी गोडाऊनमध्ये शेतीसाठी अत्यावश्यक अवजारे काढण्यासाठी मजूर गेले होते। अचानक त्यांच्या नजरेस 5 फूट लांबीचा विषारी साप पडल्याने ते भयभीत झाले आणि आरडाओरडा केला। गोंधळ ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले। वातावरणात भीती निर्माण झाली। या घडीला तात्काळ प्रतिसाद देत सर्पमित्र कुमार सदानशिव, सूरज सदानशिव, प्रशांत भाऊ नागे आणि प्रणय सदानशिव यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सापाला सुरक्षितरित्या पकडले। हा साप अत्यंत विषारी असलेला रसल वायपर होता। या सापाच्या विषामध्ये हेमॅटोटॉक्सिक प्रकार असतो, जो शरीरासाठी रक्ताला प्रभावित करतो। हा साप अत्यंत आक्रमक स्वभावाचा असतो। सर्पमित्रांनी साप पकडल्यानंतर गावकऱ्यांना माहिती दिली आणि त्याला सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडले। पावसाळ्याच्या सुरुवातीला साप कोरडे ठिकाण शोधत घरामध्ये प्रवेश करतात, त्यामुळे जमिनीवर झोपणे टाळावे, तसेच साप आढळल्यास मारू नये। तात्काळ सर्पमित्रांना संपर्क करावा असे आवाहनही करण्यात आले। या घटनेमुळे गावकऱ्यांनी सर्पमित्रांच्या कार्याचे कौतुक करत सतर्क राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे।